पृथ्वी नष्ट होणार। एक लघुग्रह पृथ्वीवर धडकेल आणि मानवसृष्टी नष्ट होईल अशी भीती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली। हा लघुग्रह कोणता आहे, कधी पृथ्वीवर धडकणार आहे, पाहूयात हा एक रिपोर्ट। पृथ्वी नष्ट होणार? अपोफिस लघुग्रह जगाचा नाश करेल? इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून विनाशाचा इशारा। पृथ्वी नष्ट होणार हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, मात्र इस्रोनं दिलेला हा इशारा गंभीर आहे। पृथ्वीवर मोठं संकट येण्याची शक्यता असल्याचं इस्रोनं म्हटलंय। अपोफिस लघुग्रह हा पृथ्वीवर आदळला तर जगाचा नाश करेल अशी भीती इस्रो प्रमुखांनी व्यक्त केली आहे। पृथ्वी नष्ट करणाऱ्या धोकादायक लघुग्रहाचं नाव अपोफिस आहे। एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर माणूस नष्ट होईल। इस्रो सध्या अपोफिस लघुग्रहावर सतत लक्ष ठेवून आहे। लघुग्रहाच्या ट्रॅकिंगसाठी नेत्रा हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। या लघुग्रहाचा पृथ्वीला धोका होऊ नये यासाठी अपोफिसवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत। जगातील सर्वात मोठे देश यासाठी तयारी करतात। भारतानंही तयारी सुरू केली आहे। इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनीही या लघुग्रहाबाबत चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलंय। त्यामुळे हा अपोफिस लघुग्रह कसा आहे पाहू। अपोफिस लघुग्रह 5 वर्षांनी पृथ्वीच्या अगदी जवळ येईल। अपोफिस हा लघुग्रह 1230 फूट रुंद आहे। 3.5 फुटबॉल मैदानाच्या आकारा एवढा त्याचा आकार आहे। 2068 मध्ये लघुग्रह पृथ्वीला धडकू शकतो। त्याआधी दोनदा पृथ्वी जवळून तो जाईल। 13 एप्रिल 2029 ला लघुग्रह पृथ्वी जवळून जाईल। त्यानंतर तो पृथ्वीपासून केवळ 32,000 किलोमीटर अंतरावरून बाहेर येईल। 2030 साली पृथ्वीच्या जवळून जाईल किंवा येऊन इम्पॅक्ट करेल किंवा पृथ्वीवरच कोसळेल आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट होणार आहे। तर अपोफिस म्हणजे ग्रीक गॉड ऑफ केऑस, म्हणजे सगळं मास डिस्ट्रक्शन किंवा सगळा सत्यानाश होऊ शकतो असा अतिशय महाशक्तिशाली हा स्पेस रॉक किंवा लघुग्रह आहे। इस्रोचा अंदाज आहे की जर 300 मीटर मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो संपूर्ण आशिया नष्ट करू शकतो। मनुष्य, प्राणी जिवंत राहणार नाहीत। त्यामुळे इस्रो सतर्क असून या लघुग्रहाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे। तरी देखील हा लघुग्रह पृथ्वीवर धडकलाच तर पृथ्वी नष्ट होऊ शकते। मात्र अनेक शास्त्रज्ञांनी या ॲस्ट्रॉइड बाबत विविध मतही नोंदवली आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।